वळूयात पुढच्या बातमीकडे। बांद्र्यातल्या गरीबनगर भागामध्ये अतिक्रमण कारवाईचा आजचा दुसरा दिवस आहे। रेल्वे रुळांलगतच्या 4 ते 5 मजल्याच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात आला। तर पालिका आणि रेल्वेनं आजही ही संयुक्त कारवाई केली आहे। झोपड्या जमीनदोस्त केल्या। आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे आणि या पोलीस बंदोबस्तात सध्या ही कारवाई केली जाते। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल, या ठिकाणी आपण पाहतोय पालिका आणि रेल्वे ही कारवाई करते, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी मोहिनी गेल्या 1.5 तासापासून तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। आज कारवाईचा दुसरा दिवस आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रा पूर्वेकडे असलेल्या गरीबनगरमध्ये आहे आणि या ठिकाणी रेल्वे पुलाला लागून ज्या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या आणि विशेष करून 4 ते 5 मजली पत्र्याच्या झोपड्या या ठिकाणी बांधण्यात आल्या होत्या, त्याला तोडण्याचं जे काम आहे ते सध्या युद्ध पातळीवर या ठिकाणी प्रशासनाकडून सुरू। आपण पाहतोय अधिकाऱ्यांची तैनाती मोठ्या प्रमाणामध्ये झाली, पोलिसांची मोठी तैनाती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मग दंगल नियंत्रण पथकासुद्धा त्यांना सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीवरती हालचालींवरती या ठिकाणी बारकाईनं जे लक्ष आहे ते ठेवलं जाते। इथल्या नागरिकांना सुद्धा नोटिसेस बजावण्यात आल्या, पण त्यांनी घरं रिकामी करण्यास नकार दिला, पर्यायी जागा मागितली, मात्र त्यांना या ठिकाणाहून आता दूर ठेवण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळते। परिस्थिती सध्या पोलिसांनी नियंत्रण ठेवल्याचं चित्र जे आहे ते सध्या तरी दिसतंय, पण पुढे भविष्यात काय होईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीने या सगळ्या झोपड्यांवरती या ठिकाणी बुलडोजर फिरवला जातोय, पोकलेन फिरवला जातोय आणि जेवढ्या अनधिकृत बांधकामं या ठिकाणी करण्यात आली होती, उभारण्यात आली होती 4 ते 5 मजली, त्या सगळ्या बांधकामांना रेल्वेच्या अगदी बाजूला असलेली ही सगळी बांधकामं आहेत ती आता खाली पाडली जात आहेत। ट्रक बोलवण्यात आलेले आहेत आणि हा सगळा जो कचरा आहे तो सुद्धा या ट्रकमध्ये लोड केला जातोय आणि मग इथून पाठवला जातोय। ट्रॅफिकची सुद्धा समस्या होऊ नये यासाठी ट्रॅफिक पोलिसांना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाचारण करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की गावी सुटणाऱ्या ज्या गाड्या आहेत तिथे जाणारी जी गर्दी आहे ती सुद्धा या ठिकाणी होते आणि त्यामुळे ट्रॅफिकच्या नियोजनाचा एक मोठा जो प्रश्न आहे तो सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की ड्रोनच्या माध्यमातून या सगळ्या तोडक कारवाईवरती पोलिसांचं लक्ष आहे आणि कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची देखील गिरीश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास